पेन टाकलं धुवून. आता तू ज्याला सांगतोय तिची बायपास झाली, त्याला काय तुझं कौतुक? तू म्हणेल बाबा मला अख्खा फाडलाय, तुझ्या स्टेनचं काही घेऊ. पण आपल्याला वाटतं आपलं दुःख मोठं आहे, तसं अजिबात नाही. म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा, आनंद मिळवायचा असेल तर आपण सकारात्मक दृष्टीने या जगाकडे पाहिलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे मोठं नाहीये, जगात फार दुःख आहे. तुम्ही देवाला फुलं वाहता तसा आनंद वाटा. देवाला फुलं वाहिल्यानंतर हाताचा सुगंध येतो, तसा आनंद वाटल्यानंतर आपल्याला सुद्धा जास्त आनंद मिळतो. पण आपण आनंद वाटत नाही, आपण दुःख वाटतं, म्हणून आम्ही दुःखी आहोत. आमची प्रवृत्ती तशी आहे. आमची प्रवृत्ती कधी बदलेल माणसाची? एका माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं, शेजाऱ्यानं फटाके वाजवले, गावाला आनंद झाला. लॉटरी याला लागली 2 लाखाची, फटाके यानं वाजवले. त्याला म्हटले अरे शेजारी असावं तुझ्यासारखा, लॉटरी त्याला लागली, फटाके तू वाजवले. तो म्हटलं कारण वेगळं आहे. म्हणे काय? त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून फटाके वाजवले. ही आपली वृत्ती आहे. म्हणून माणसानं आपली ही वृत्ती बदलली पाहिजे. आणि ही वृत्ती ज्यावेळेस आपली बदलेल त्यावेळेस आपण आनंदी राहू, सगळ्या वयात आनंदी राहू. आता आमचं जसं वय होत जाईल, आमचे जुने लोक म्हणतात आम्हाला कसला आनंद आहे. परंतु मित्रांनो, जसं वय होत जाईल निसर्ग आपल्या जोडीला असतो, निसर्ग आपल्या साथीला असतो. जसं वय होत जाईल तसं काय होतं, ऐकायला कमी कमी यायला लागतं. का? कारण आपल्याविषयी चांगलं बोलणारे कमी होत जातात. मग आपण बैर झालेलं काय वाईट आहे? पण आपण पुन्हा पुन्हा कानात ते बोनसं घालतो. मग सून फाडकन बोलली की याला फार दुःख होतं, कशाला ते घालतो कानात? घालूच नको. सून काही बोलू दे, नुसतं हसायचं तिच्याकडे. ती म्हणते म्हातारा बाहेर आहे, जाऊ द्या, कशाला. जसं वय होत जातं दिसायला कमी होत जातं. कारण आपल्याला पाहण्यासारखं जगात काही राहिलेलं नसतं. तरी आपण पुन्हा कापणाचे चष्मे लावून पाहत राहतो. लग्नाच्या मंडपात एखाद्या बाबांना जर ते प्री वेडिंग दिसलं तर किती वाईट वाटेल त्यांना? वाईटच वाटेल ना, कारण त्यांच्या काळात ते नव्हतं. आता हिंदू संस्कृतीत नको त्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणून आनंद मिळवण्याचे ज्या त्या वयामध्ये जे ते प्रकार आहेत. म्हणून तुम्ही सकारात्मक पद्धतीने जगा, आनंदी जगा. सकारात्मक म्हणजे काय, पॉझिटिव्ह म्हणजे काय? एक साहेब फार उशिरानं घरी आले आणि त्यांची बायको त्यांना काय म्हटली, किती उशीर केला तो? मगापासून म्हणण्या म्हणतोय माकड पाहायचं, माकड पाहायचं. आता जो सकारात्मक दृष्टीचा आहे तो काय म्हणे, तुझा आवर भांड्याचा आवर आपण माकड पाहू. पण जो नकारात्मक दृष्टीचा आहे तो काय म्हणे, पोरासमोर मला माकड म्हणते. आता ती म्हणेल म्हणायची काय गरज आहे? तर हे जे प्रकार आहेत हे आपण टाळले पाहिजे आणि पॉझिटिव्ह दृष्टीनं जगाकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही जेवढं आनंदी दृष्टीनं जगाकडे पाहाल तेवढे आनंदी व्हाल. शेवटी तुम्हाला एक सांगतो की आमचे मुलं का बिघडतात? कारण आमच्या घरात सगळे मोबाईल आहेत. 4 माणसं असतील तर 8 मोबाईल आहे. भिंतीवर 1 लाख रुपयाचा LED आहे, पण 50 रुपयाचं साधं पुस्तक सुद्धा नाही. राजा शिवछत्रपतीच्या जयंतीला आम्ही 2 लाख रुपये खर्च करतो, डीजे लावतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आम्ही प्रचंड खर्च करतो, पण त्यांचं 50 रुपयाचं पुस्तक आपल्या घरात आहे का याचा विचार करा. नाही घरात. काय घेत नाही आपण पुस्तक? मग आपण वाचत नाही. मुलांना जर वाटलं वाचावं, ते कुठून वाचतील? मुलांना जर पुस्तकच दिसलं नाही तर ते वाचतील का? नाही वाचणार. वाचा, पुस्तकं वाचा. आणि आमचे काही शिक्षक मित्र असतील त्यांना वाईट वाटून घेऊ नका. अहो बाकीचे जाऊ दे. आता वाचनालय सुद्धा मोकळे दिसत आहेत, प्राध्यापक सुद्धा तिथं जात नाही. तुम्हाला गंमत सांगतो, 2 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता आणि शिक्षक त्या फोटोकडे असे पाहत होते अशा नजरेने. मग त्या घरातले शिक्षक म्हटले काय पाहताय? हे त्यांना म्हटले वडील कधी गेले? यांनी सांगितलं साने गुरुजी आहे. ही परिस्थिती. शिक्षकाचं घर कसं ओळखावं? शिक्षकाच्या घरामध्ये गेल्याबरोबर पुस्तकाचं कपाट जर दिसलं तर ते शिक्षकाचं घर. असं शिक्षकाचं घर नाही तर नाही. आम्ही आता वकिलाचं तुम्ही पाहिलं का? चेंबरमध्ये गेलात का? किती पुस्तकं असतात? ते काही वकिलांनी सगळे वाचलेले असतात का? नसतात. पण ते पाहून आरोपीला काय वाटतं? हुशार माणूस. आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता मिळतो की नाही पुढचा विषय आहे. पण निदान तसं तर कपाट घरात ठेवा. आम्ही ठेवत